कंदील पंचांचा ग्रीन सिग्नल ऑन. लेट्स प्ले गेम ऑन. देऊया दोन्ही संघाला लाख लाख शुभेच्छा. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. व्हेरी फर्स्ट बॉल. पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये चांगला आपल्याला पाहायला मिळाला. बॅटर बॉलचा संपर्क होणार नाही. या पहिला बॉल इथे डॉट आला. चंद्रला आपण पाहता षटक क्रमांक पहिल्यामध्ये P1 चा पहिलं षटक आपण सध्याच्या घडीला पाहता. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पहिलं षटक 30 सर्कलच्या बाहेर दोन खेळाडू, एक डीप मिड विकेट रिजन मध्ये आणि एक लॉंग ऑन रिजन मध्ये 30 सर्कलच्या बाहेर दोन खेळाडू. पहिल्या षटकाचा दुसरा बॉल पुन्हा एकदा चंद्र निघाला. यावेळेस देखील शरीरापासून दूर ठेवायचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. प्रयत्न यशस्वीरित्या आपल्याला पाहायला मिळाला. बघता बघता सलगचा हा दुसरा देखील बॉल आला डॉट. चांगली संकल्पना या कासगावकरांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. आजचा सुवर्ण दिवस, गोल्डन डे आज तुम्हा सर्वांच्या भेटीला आलाय. तिसरा बॉल यावेळेला चांगला स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये लॉंग ऑन रिजन मध्ये. फिल्डर कोणती चुकी होणार नाही. मिस टायमिंग स्ट्रोक. फिल्डर डाऊन दी बॉल आणि इथे टेकन अ व्हेरी गुड कॅच. धक्का लागला तब्बल पहिला. 0 या अंकावरती बिग विकेट, बिग लॉस. गोल्डन डकचा शिकार ठरत असताना राहुलच्या खेळीचा झाला अंत. फलंदाज बा सर, तदनंतर योगीराजी बुटेरे सर, तदनंतर अविनाश मामा टिंबे सर, हे 3 ऑफिशियल पंच आज खऱ्या अर्थानं आमच्या साथी समालोचक, बदलापूर समालोचन समितीचे अध्यक्ष महेश धुळे सर. यावेळेला फटका फसलाय. सेकंड इनर ओव्हर सलगचा दुसरा धक्का लागत असताना मैदानाच्या आतमध्ये जांभळे टीमला 0 या अंकावरती. फलंदाज बा अगदी गोल्डन हार्ट पीपल म्हणून आमच्या बाळरामजी कांबरी साहेबांकडे पाहिलं जातं. शिवसेना तालुका प्रमुख आपण पाहता त्यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या स्वप्नातून साकार झालेली ही भगवी स्पर्धा आपण पाहता. भगवा रंग आहे प्रभू श्रीरामांचा, भगवा रंग आहे राजे शिव छत्रपतींचा, भगवा रंग आहे श्रीमान बाळासाहेब ठाकरेंचा आणि भगवा रंग आहे आमच्या तमाम हिंदू मावळ्यांचा. आणि ही भगवी स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे इथे या सकाळच्या सत्रामध्ये. पंचांना करावं लागते थोडासा व्यायाम. पंचांचे होत आहेत दोन्ही हात समांतर आणि याच दरम्यान एकदम मिळते अवांतर. ICC नियम क्रमांक 22 उल्लंघन करत असताना आमचे फिरोज खान सर दर्शवतात की हा बॉल वाईट असेल. वाईटच्या साथीनं संघाचं खातं खुलं होत असताना संघाचा अकाउंट ओपन झालाय जांभळे टीम. यावेळेस देखील चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये. हा 5वा बॉल इथे डॉट आला. पहिल्या 2 बॉलचा जर विचार करायला गेला तर निर्धाव आपल्याला पाहायला मिळाले, पण तदनंतर चांगलं कमबॅक आपल्याला पाहायला मिळतं. चंदरचा 2 बॉल 2 विकेट त्यांना कॅरी केला. तदनंतर वाईट बॉल आला आणि हा 5वा बॉल देखील आपल्याला डॉट पाहायला मिळतोय. चांगलं षटक, कन्सिस्टन्सी या षटकामध्ये भरपूर चांगल्याला पाहायला मिळते. यावेळेला बादची लिडिंग एज मैदानाच्या आतमध्ये मागे फिल्डर आणि आता कोणती चुकी होणार नाहीये. टिपलाय शॉट थर्ड मॅन रिझन मध्ये जाईल आणि इथे संपलाय बॅट्समन निलेशचा खेळ. आणखीन एका विकेटचं पतन.
3 विकेट कॅरी केल्या गोलंदाज चंदरनं. षटक क्रमांक दुसरा आपण पाहत आहे सध्याच्या घडीला प्रगती पथावरती मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती दुसऱ्या षटकामध्ये सुरेश महेशला आपण पाहत आहे स्ट्राइक ए ला. पहिला बॉल डॉट. अगदी ज्या प्रकारे गोलंदाज चंदरनं षटक हाताळला अगदी त्याच्या पावलावरती पाऊल देऊन काम करण्याचा प्रयत्न आपल्याला सुरेशचा पाहायला मिळतोय. आता खऱ्या अर्थानं धावा येणं गरजेचं आहे कारण की संघाच्या टोटलचा जर विचार करायला गेला तर फक्त आणि फक्त एक धाव स्कोर कार्ड वरती सजली गेली आहे. दुसरा बॉल वाईड यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय आउटसाइड द ऑफ स्टंप आणि प्रयत्न यशस्वी आपल्याला पाहायला मिळाला. हा देखील बॉल सलगचा दुसरा डॉट. काय गोलंदाजी राहिली आतापर्यंत भरपूर चांगली कामगिरी गोलंदाजी करत असताना चिंचवली टीमनं केली आहे. पहिला स्पेलचा 8 बॉलचा खेळ अद्याप कंप्लीट झाला आणि 8 बॉल मध्ये 3 विकेट गमावत असताना फक्त आणि फक्त एक धाव. यावेळी देखील चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये ऑन साइडला टर्न केलाय. लॉंगॉर रिजन मध्ये फिल्डर चिकी सिंगल कंप्लीट आणि इथे स्वतःचा अकाउंट ओपन करत असताना आपण पाहत आहे महेशला. एकदा विजय कंप्लीट झाले. 2 धावा सध्याच्या घडीला स्कोर कार्ड मध्ये सजल्या गेल्यात. बॅटिंग करत असताना एक शांत आणि संयमी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. कासवाच्या गतीनं धावफलकामध्ये ऍड होतीये. धावफलक 2 अंकावरती. स्विच हिट करायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये विकेट किपर आपण पाहताय. इथे आणखीन एक फलंदाजाला परतावा लागेल. धक्का क्रमांक लागलाय तब्बल 4था. 2 अंकावरती राहुल बॅक टू द डगा. गडी गमावत असताना आपण पाहत आहे जांभळे टीमला सध्याच्या घडीला थोडंसं बॅकफुट वरती खेळत असताना जांभळे संघ यावेळेला भरपूर वेग प्रचंड वेग या बॉल वरती आपल्याला पाहायला मिळतोय. रफ्तार का राजा सुरेशच्या माध्यमातून आणखीन एक डॉट. सूरजचं देखील कौतुक करायला हवं. अगदी विचार करायला गेला तर तब्बल 5 चेंडू त्याला हाताळलेत आणि 5 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केली आहे. ज्या प्रकारे चंदरनं गोलंदाजी केली अगदी तशीच गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पुढे सरसावला स्ट्रोक खेळला मैदानाच्या आतमध्ये फुटवर्कचा वापर स्टेट डाऊन द ग्राउंड क्रिकेटमध्ये सर्वाधिक सेफ शॉट म्हणून त्याला मानलं जातं आणि हा बिग ब्लास्टेड स्ट्रोक षटका. बॉल वरती येस बालाराम कांबरी साहेबांचा तिळगुळ घ्या आणि त्यांच्यासोबत नेहमी खऱ्या अर्थानं गोड गोड बोला. आज मकर संक्रांती आणि तमाम क्रीडा रसिकांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. षटक क्रमांक या दरम्यान आपण पाहता 3रं प्रगती पथावरती आहे. वैयक्तिक 2रं आणि सांघिक कोट्यातील 3रं षटक चंदरला आपण पाहता ज्याच्या माध्यमातून षटक क्रमांक पहिलं हाताळलं. 3 विकेट त्यांना कॅरी केल्या होत्या आणि फक्त एकच धाव त्यानं खर्च केली होती. चंदर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहता. स्ट्रायकिंगला बॅटर महेश. पहिला बॉल यावेळेला फटका फसला की काय फिल्डर पोहोचलाय आणि इथे एक अचूक झेल कॅरी करत असताना आपण पाहिला. धक्का लागणारा क्रमांक 5वा फलंदाज बाद.
आता खऱ्या अर्थानं अलंकारच्या खांद्यावरती मोठी जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी कशा प्रकारे पार पाडेल याचं उत्तर येणारी वेळच देऊन जाईल. विकेटचा पतक, चौथी विकेट संपादित करत असताना या वेळेला मैदानाच्या आतमध्ये आपल्या अनोख्या स्टाईलला हा फटका सजवायचा होता. फिल्डर पोहोचलेत, एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा मानस होतं पण धाडस नव्हतं. एकच धावेने समाधान मानावं लागतंय. सिंगलच्या साथीने धावफलकाचा जर विचार करायला लागला तर धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात अद्याप 9 या अंकावरती. एक शांत आणि संयमी सुरुवात मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सिंगल आपल्याला पाहायला मिळाली ऑन स्ट्राइक बॅटर. या वेळेला बॅटची लिडिंग एज, बॉल मागे चालला. कैलासला आपण पाहिलं होतं स्ट्राइक एंडला, ज्याच्या बॅटमधून एक षटकार आपण जरूर पाहिला आणि टीमची टोटल सध्याच्या घडीला डबल डिजिट मध्ये दुहेरी अंकामध्ये द गॉड ऑफ क्रिकेट अर्थातच भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांचा जर्सी क्रमांक अर्थातच 10 अंकावरती. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला बेलवली संघ त्यांना फाईट करेल, दुसऱ्या बाजूला शील संघ. येस, नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला इंदगाव संघ आणि त्यांना फाईट करेल, दुसऱ्या बाजूला आरके वालिवली हा संघ. या दोन टीमच्या दरम्यान नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. बिग बॅटल. या वेळेला काही कारणास्तव आमच्या लॉट्स मध्ये देखील थोडंसं चेंजेस करण्यात आला. आरके वालिवली आणि इंदगाव या दोन टीमच्या दरम्यान नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण लगेचच रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेक मध्ये आपण कंपल्सरी टॉस करणार आहोत. मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा वळूयात. टीमच्या टोटलचा जर विचार करायला गेला तर 13 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्या. षटक क्रमांक 3 या दरम्यान प्रगती पथावरती आहे आणि तिसऱ्या षटकातील हा एक शेवटचा बॉल. स्टील 1 टू गो, लास्ट बॉल ऑफ द थर्ड ओव्हर. शेवटचा बॉल यावेळेला देखील फ्री करायचा होता. मैदानाच्या आतमध्ये एक आगळा वेगळा स्ट्रोक खेळायचा प्रयत्न नाही जमलं आणि बघता बघता या देखील बॉलवरती इथे सिंगल एकवटली जाईल. या सिंगलच्या साथीने षटक क्रमांक याच दरम्यान तिसरं कंप्लीट झालंय आणि तिसऱ्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती धावा जोडल्या गेल्या. तब्बल 14 अंकावरती 40 रन्स, लॉस ऑफ 5 विकेट, 3 ओव्हर कंप्लीटेड ऑन दी स्कोर कार्ड फ्रॉम टीम जांभळे. देऊयात पुन्हा एकदा डीजे ऑपरेटरला एक गोल्डन चान्स. येस डीजे. येस, 5 षटकांची मॅच षटक क्रमांक 4 प्रगती पथावरती आहे आणि चौथ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती शरदला आपण पाहता. पहिला बॉल वाईड यॉर्कर हाताळायचा प्रयत्न, चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. आमच्या मुख्य व्यासपीठाचा जर विचार करायला गेला तर मुख्य व्यासपीठावरती मान्यवरांची मांदियाळी आणि तमाम मान्यवरांचं खऱ्या अर्थानं क्रिकेटवरती असलेलं प्रेम आणि आमच्या बाळारामजी कांबरी साहेबांवरती असलेलं प्रेम आज या वेळेला देखील फटका फसलाय की काय. फिल्डर पोहोचलाय मैदानाच्या आतमध्ये, झेल होईल का. यस, टेकन अ व्हेरी गुड कॅच, फलंदाज बाद.
मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे तब्बल 8व्या क्रमांकावरती निखिल दाखल झाला. यावेळेला देखील समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळायचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो. लॉंग ऑफचा फिल्डर चेंडूच्या पाठबरोबर धावतोय. सिंगल इथे एकवटली जाईल. 15 धावा स्कोर कार्ड वरती सजल्या गेल्यात. अलंकार ऑन स्ट्राइक. अलंकार साठी या बॉल प्रचंड वेग. या देखील बॉल आपल्याला पाहायला मिळाला. आडवा बाटणं हा स्ट्रोक खेळायचा प्रयत्न नाही जमला. हा देखील बॉल डॉट. सध्याच्या घडीला भरपूर चांगली कामगिरी करत असताना मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग करत असताना चिंचवली टीमला आपण पाहत आहे. अगदी पूर्णपणे बॅकफुट वरती खेळत असताना जांभळे टीमला आपण पाहत आहे. एक लो स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आता खऱ्या अर्थानं धावा येणं गरजेचं आहे जांभळे टीमला. यावेळेला क्या बात आहे. आपल्या अनोख्या स्टाईलला स्ट्रोक खेळलाय आणि आपल्या नावाची छाप मैदानाच्या आतमध्ये सोडत असताना अलंकारच्या बॅटमधून धमाका चौका. बॉलवरती हा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. संजीवनी देणाऱ्या 4 धावा बॅट्समन अलंकारच्या बॅटमधून आल्यात. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल. पुढे सरसाव स्ट्रोक खेळायचा प्रयत्न जमला नाहीये. टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेतली. अगदी डोळ्यांच्या समोरून बॉल सहज जाऊन विसावला विकेट किपरच्या हातामध्ये आणि बघता बघता षटक क्रमांक याच दरम्यान चौथा देखील कंप्लीट झालाय. चौथ्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात. तब्बल 6 गड्यांच्या नुकसानात टीम जांभळे संघाची 19 अंकावरती. षटक क्रमांक आपण पाहता 5वा प्रगती भारतावरती आहे. शेवटचं षटक देत ओव्हर. हा नंबरचं षटक. येस या दरम्यान आपण पाहता दत्ता मामा बोनोटे यांचं या दरम्यान शुभ आगमन झाला. त्यांचं देखील स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम वेलकम. शेवटचं षटक आपण पाहताय. गुरु सध्याच्या घडीला बॉलिंग ट्रॅक वरती आहे. मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक येईल निखिल. यावेळेला पुन्हा एकदा विशेप मध्ये फटका खेळायचा होता. चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो. लॉंग ऑफ रिझनचा फिल्डर चेंडूपर्यंत पोहोचलाय. थ्रोफेकी करेल तोपर्यंत एकदा एकवटण्याचा अवधी होता आणि बघता बघता याच दरम्यान या देखील बॉलवरती सिंगल एकवटली गेली आहे. 20 धावा स्कोर कार्ड वरती. देत ओव्हर आहे. हा नंबरचं षटक आहे. स्लॉगवूडचं षटक आहे आणि या षटकाचा खऱ्या अर्थानं पुरेपूर वापर करावा लागेल जांभळे टीमला. अगदी एक फायटिंग स्कोर निर्माण करायचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. गुरु पुन्हा एकदा निघाला दुसरा बॉल घेऊन बॅट्समन अलंकारच्या विरोधात. यावेळेला देखील चांगला स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझनचा क्षेत्र निवडलाय आणि इथे या फटक्यामध्ये देखील चटका लागत असताना टीम चिंचवली संघाला अजून एक चौका. कशा का होईना पण धावा येत आहेत. ही खऱ्या अर्थानं जमीची बाजू आहे मैदानाच्या आतमध्ये जांभळे टीम साठी. 24 अंकावरती खेळत असताना जांभळे संघाला आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये पूर्वार्धाचा खेळ चालू आहे आणि पूर्वार्धाच्या खेळामधील 4 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 5वं षटक 4.2 चेंडूचा खेळ अद्याप कंप्लीट झालाय. 6 गडी गमावले जांभळे टीमनं. यावेळेला देखील पुन्हा एकदा फुटवरचा चांगला वापर. फटका फसलाय. विकेट कीपर पोहोचलाय आणि इथे फलंदाजाला परतावा लागेल. धक्का क्रमांक लागला तब्बल 7वा. 24 अंकावरती फलंदाज बाद.
येस, शेवटच्या 3 बॉलचा खेळ आपण पाहता. शिल्लक या पूर्वार्धाचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोहन. यावेळेला देखील इनफिल्डच्या वरून या बॉलला उडवायचं होतं मैदानाच्या आतमध्ये. शॉट एक्स्ट्रा कव्हर रिझनचा फिल्डर चेंडूच्या पाठवर धावतो जीवाच्या आकांताने. इथे प्रयत्न करत असताना बॅटरला आपण पाहिलं आणि बघता बघता या बॉलवरती धावा एकवटल्या गेल्यात. त्या तब्बल 26 धावा स्कोर कार्ड वरती सजवल्या गेल्यात. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना जांभळे टीमला शेवटच्या 2 बॉल अद्याप शिल्लक आहेत. एका धावेसाठी खऱ्या अर्थानं संघर्ष करतोय मैदानाच्या आतमध्ये जांभळे संघ आणि तदनंतर डॉट पर्सेंटेज वाढवायचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो चिंचवली टीमचा. या वेळेला विकेट सॅक्रिफाईस करावे लागेल. मैदानाच्या आतमध्ये स्ट्राइक रोटेट करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाजाला परतावा लागेल. शेवटचा 1 बॉल आणि 10व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर होईल. संदेशला आपण पाहताय. आजचा दिवस क्रमांक पहिला. तब्बल 10 संघ आजच्या दिवसामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. कोणता एक संघ टॉप 5 मध्ये दाखल होईल याचं उत्तर देखील संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये गुरु सध्याच्या घडीला शेवटचं षटक हाताळत असताना स्ट्राइक इनला बॅटर. यावेळेला देखील चांगला स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये विकेटची संधी. आणखीन एक सुरेख झेल कॅरी करत असताना अजून एक फलंदाज आला बाद. 17 क्रमांक संपले पहिलं आणि पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना पहिला स्पेल मध्ये जांभळे टीमने धावा बनवल्या तब्बल 26 आणि 27 धावांचं एक छोटस लक्ष उभं केलं चिंचवली टीमच्या विरोधात. आणि यस, धन्यवाद. आजच्या या स्पर्धेसाठी प्रमुख अतिथी जे आम्हाला या ठिकाणी लाभले होते खऱ्या अर्थाने बांगडी शहराचे शहर प्रमुख आदरणीय प्रसादजी परब साहेब यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. मी आदरणीय चंद्रकांत नाना भोईर यांना विनंती करेन की आपल्या शुभास आपण प्रसादजी परब साहेबांचा सन्मान या ठिकाणी होतोय. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी वांगणी शहराचे लाडके शिवसेना शहर प्रमुख या ठिकाणी हा सन्मान होत असताना आपण पाहतोय. अतिथी कक्षामध्ये उपस्थित असलेले सन्माननीय सुरदासजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान केला जाईल. मी विनंती करेन पुनश्च एकदा चंद्रकांत नाना भोईरांना की आपल्या शुभासे आपण सुरदासजी पाटील व्यापारी संघटनेचे अध्यक्ष आहेत बदलापूरचे आणि नामांकित उद्योजक सुद्धा आहेत. त्यांचा सन्मान या ठिकाणी खास करून आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी सर्वच मान्यवरांनी दिलेला आहे. यानंतर आमचे सन्माननीय चेतनजी धुळे साहेब माजी नगरसेवक कोगा बदलापूर नगर परिषद यांचाही विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. याही सन्मानाचा स्वीकार दादांना विनंती केली की आपण करायचं आहे. श्री गणेश ग्रामस्थ मंडळ कासगाव आयोजित ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि या स्पर्धेत प्रत्येक पाहुण्याचा सत्कार मायेची प्रेमाची उबदार शाल आणि या स्पर्धेचा मोमेंटो अर्थातच सन्मान चिन्ह देऊन साहेबांना एक गोड आठवण देण्याचा प्रयत्न आमचे आदरणीय बाळाशेठ कांबरे आणि संपूर्ण ग्रामस्थ मंडळ कासगाव यांचा. यानंतर आमचे सन्माननीय मोतीराम दादा निरगुडा यांचाही विशेष सन्मान आपण करणार आहोत. हा सुद्धा सन्मान करण्यासाठी मी चंद्रकांत भोईर जे कासगावचे तंटामुक्त अध्यक्ष आहेत यांच्या शुभ हस्ते त्यांना विनंती होईल की आपला सन्मान आपण करायचा आहे. या ठिकाणी या सन्मान आपण पाहतो आदरणीय दयानंदजी गाडगे काका या ठिकाणी उपस्थित आहेत समाजसेवक. त्यांचाही सन्मान आपण करणार आहोत. याही सन्मानाचा स्वीकार आपल्याला करायचा.
यस 27 धाव्यांचं लक्ष्य आणि कशा प्रकारे या लक्ष्याचा पाठलाग करेल चिंचवली संघ आणि या खऱ्या अर्थानं 27 धावा चेस होतील की या 27 धावा डिफेंड होतील याचा धावतावरण ऐकायला करूयात मायक्रोफोनवरती परिवर्तन आणि या ऐकूयात बदलापूर समालोचन समितीचे सदस्य अध्यक्ष आदरणीय सन्माननीय महेशजी धुळे सरांना. थँक्यू सो मच. बाळाशेठ कांबरे यांच्या माध्यमातून सातत्याने दिली जाते आणि असं व्यक्तिमत्व आपण पाहतो त्यांच्याच फुलणींचा बॉल स्ट्रॉंग अपील पंचांकडे आणि ते पंच सांगतात थोडीशी दिशा बाहेरची अर्थातच वाईट होती आणि खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर हा सुद्धा या ठिकाणी डॉट बॉल. चला इनगाव टीमचे कॅप्टन मित्रांनो लक्षात असू द्या की तुम्हाला बेडिंग मध्ये टॉस साठी येणं गरजेचं आहे. अतिशय सुंदर क्रीडा नगरी भगवान वातावरण आपण पाहतोय. बॅटची आतली कडा मेडॉनला चाललंय शतक थोडेसे फंबल पाहायला मिळाले कदाचित इथे धोका होऊ शकला असा आणि एक सिंगल मिळती अडखळ सुरुवात अर्थातच ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो पहिल्या सत्रामध्ये टीम मिताली 11 जांभळे संघाने केली तशी सुरुवात कुठेतरी पाहायला मिळते या मॅच मध्ये. टीम चिंचवली संघ द्वितीय सत्रामध्ये ऑन साइडला व्हाट अ शॉट स्टँड अँड डिलिव्हर्ड स्टँड अँड डिस्पॅच ठोकलेला पहिलाच या इनिंगचा हा भगवा षटकार. मात्र आगास करत असताना काय जबरदस्त बॅटिंग आहे. 27 धावांचं लक्ष्य आणि 27 धावांचा पाठलाग करत असताना अप्रतिम स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. स्ट्राईक एंडला जयच्या बॅटमधून कैलासवरती आता आक्रमण झालंय आणि आता कुठेतरी कमबॅक करण्याची फार नितांत गरज आहे. ओ बॅटची कडा मागे चालला बॉल घरंगळत तोपर्यंत कोणतीही धाव मिळणार नाही. षटक क्रमांक पहिलं संपन्न झालंय. चला इनगाव संघाच्या कॅप्टन्सला विनंती राहील की आपण त्वरा करा. आपला प्रतिस्पर्धी संघनायक या ठिकाणी उपस्थित आहे. टॉस या ठिकाणी केला जाईल. अतिश या ठिकाणी उपस्थित आहेत. अतिश मस्कर आरके ग्रुप वालिवली टीमचे कॅप्टन आणि इनगाव. चला इनगाव संघ जास्त वेळ तुम्ही घेता मित्रांनो लक्षात असू द्या. ऑलरेडी तुम्ही एक षटक लेट आहात. धर्मवीर क्रीडांगण कासगाव आणि या धर्मवीर क्रीडा नगरीमध्ये चालू असलेला अतिशय दर्जेदार सोहळा तुम्हाला पाहायला मिळतोय. बदलापूर
ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी यांच्या संयुक्त विद्यमानाने चालू असलेली स्पर्धा श्री गणेश ग्रामस्थ मंडळ कासगाव आयोजित शिवसेना तालुका प्रमुख चषक 2025. पहिल्या षटकामध्ये धावफलकावरती 8 आहेत. 27 धावांचं लक्ष्य म्हणजे येणारी 24 बॉल शिल्लक आहेत आणि आता विजयासाठी तब्बल 19 धावांची गरज आहे. हे इक्वेशन या मॅचचं तुम्ही पाहतायत. गोलंदाज सज्ज राहुल हो यावेळेस स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. पॉइंट मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झालाय. संदेश अर्थातच सँडी त्या ठिकाणी होते. चांगली फिल्डिंग सँडीची आपण पाहतोय. हवा तसा खेळ मिताल 11 जांभळे टीमचा झाला नाही. यस चला इनगाव टीमचे कॅप्टन सातत्याने आपल्याला कॉल दिला जातोय. लगेचच या सेकंड ओव्हरच्या अखेरीस आपण टॉस करणार आहोत. इनगाव टीमचे कॅप्टन विनंती असेल. चला इनगाव टीमला शेवटचा आणि अंतिम कॉल असेल, अन्यथा तुम्हाला पॅनल्टीला सामोरे जावं लागेल. लक्षात असू द्या, कारण प्रत्येक मिड इनिंग मध्ये टॉस होणं गरजेचं आहे मित्रांनो. लक्षात असू द्या. सेकंड ओव्हर नंतर आपण आता टॉस करू, कारण दुसऱ्या षटकाचा खेळ चालू झालेला आहे. 4 धावा धावफलकावरती ऍड होत आहेत. भगवमय वातावरण आपण पाहतोय मैदानावरती. चौफेर बाजून शिवसेनेची स्पर्धा म्हटली तर सातत्याने आपण पाहतोय ना क्रीडा नगरीमध्ये तुम्हाला हे भगव यस प्रसादजी परब साहेबांना विनंती असेल. साहेब या आपण आपल्या शुभ हस्ते आपण खऱ्या अर्थानं या दोन टीमच्या दरम्यान टॉस करणार आहोत. ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगडीचे सदस्य अगदी कमिटी मेंबर्स आमचे अविनाशजी वझे यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं मनपूर्वक स्वागत. थोडस या ठिकाणी कदाचित टेक्निकल इश्यू होता आणि त्याच कारणास्तव आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकलो नाही. षटक क्रमांक 2चा खेळ सुद्धा संपलेला आणि 2 षटकांमध्ये धावा या धावफलकावरती 20 आहेत. चला आपण टॉस करू. यस प्रसादजी परब साहेबांना विनंती असेल या पण आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. यस नाण्याच्या एका बाजूला हेड, नाण्याच्या दुसऱ्या बाजूला टेल आणि या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. कॉल असेल टीम इनगाव संघाचा. यस या दोन टीमच्या दरम्यान हेड असा कॉल स्विंग द कॉइन आणि हेड आला. यस मान्यवरांना विनंती असेल की आपण देखील सन्मानानं आमच्या मुख्य मंचावरती विराजमान व्हा. यस टॉस जिंकलाय टीम इनगाव संघानं. प्रथमता विचार निर्णय काय असेल? यस क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला आणि या स्पर्धा जर आपण पाहायला गेलं तर एक भगवा करंडक या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. मैदानाच्या चौफेर बाजू भगवमय वातावरण आहे आणि हे ऐतिहासिक क्रीडांगण, या क्रीडांगणावरती खेळत असताना कसं वाटेल आपल्याला? खरंच या ग्राउंडवर आलं ना तर खूप खेळायला मजा वाटते आणि आयोजन तर खूप छान आहे. यस क्षेत्ररक्षण स्वीकारले यामागचं कारण? आम्ही त्यांना कमीत कमी धावामध्ये रोखायचा प्रयत्न करू, त्यासाठी क्षेत्ररक्षण घेऊ. यस कमीत कमी धावेमध्ये रोखायचं आणि त्यासाठी कोणत्या गोलंदाजावरती जास्तीत जास्त विश्वास असेल? यश आहे, जयेश आहे, किरण आहे, स्वतः मी पण आज बहुतेक ट्राय करू शकतो. यस एकंदरीत काय म्हणाले या स्पर्धेविषयी? खरंच म्हणजे इथे स्पर्धा ही भरवल्याबद्दल धन्यवाद आणि आम्हाला खेळायला दिली चान्स त्याबद्दल मी कासगाव आणि त्यांच्या पूर्ण टीमला धन्यवाद करतो. यस टॉस हरला, मॅच मात्र अजूनही हरला नाही. या टॉस जिंकला असता तर आपला निर्णय काय असता?
क्षेत्ररक्षण असतं. आता मनाविरुद्ध बॅटिंग करायची आणि समोरचा संघ देखील एक दिग्गज आणि दादा संघ आहे आणि त्या संघाविषयी आपल्याला बॅटिंग करायचे. कोणते असे फलंदाज असेल ज्यांच्यावरती विश्वास असेल? आहेत हरेश, अमित, मयुरेश असे 4-5 प्लेयर आहेत, त्यांच्यावर विश्वास ठेवेन. Yes, आपण देखील काय म्हणाले एकंदरीत या स्पर्धेविषयी? स्पर्धा खूप छान असते. दरवर्षी आम्ही इथे खेळतो. इथे खेळायला आम्हाला खूप आनंद वाटतो आणि स्पर्धकांचे खूप आभार मानतो, मान्यवरांचे, का आम्हाला खेळण्याची एंट्री दिली. येस, देऊयात दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. वॉन द टॉस फ्रॉम टीम इंदगाव अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. जाऊयात पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये, तिथे आमच्यासोबत जॉईंट आहेत बदलापूर समालोचन समितीचे अध्यक्ष आदरणीय महेश जिंदुळे सर. थँक्यू सो मच. धन्यवाद श्रवण. आणि धावत संख्या रफलकापती 2 षटकांमध्ये आपण पाहिलं तर 20 धावा होत्या. या षटकांचा विचार केला तर एक अतिरिक्त आली आणि आता 21 धावा अवघ्या 6 धावांची गरज आहे. अतिशय सुंदर क्रीडानगरी आणि या क्रीडानगरीमध्ये गथावरती आणि तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज संदेश. ओव्हर द विकेट. आडव्या बॅटने आपण पाहतो क्रॉस बॅट स्ट्रोक. बॉल चालला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक होते परंतु त्याच्या आबाक्याच्या बाहेर बॉल चाललाय सीमा पार. आउटफील्ड फास्ट आहे. आलेला आणखीन एक भगवा चौकार. भगवे आमचे रक्त प्राण देवीने राखीतो आम्ही स्वराज्याचे तख्त. सलसलत राहू दे आमचे मराठी माणसाचं रक्त. आम्ही फक्त आणि फक्त शिवरायांचे भक्त. असं सांगत असताना या स्पर्धेमध्ये आज आपण पहिल्या दिवसामध्ये या स्पर्धेचा प्रारंभ करतो आणि अतिशय आनंददायी वातावरणामध्ये चालू असलेली स्पर्धा आपण पाहतो. दिवस क्रमांक 1 मध्ये आपण आहोत आणि पहिला सामना वेगळ्या हाफ मधून आपल्याला पाहायला मिळाला. एका बाजूला मिताली 11 जांभळी टीम आणि दुसऱ्या बाजूला चिंचवली. यामध्ये अतिशय सोप्या पद्धतीने सामना जिंकला चिंचवली संघाने. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक टीम मिताली 11 जांभळे. नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. अर्की ग्रुप वालिवली संघाचं नातं या क्रीडा नगरीशी फार जवळच आहे.